बोगस शिक्षक भरतीचे अंतुर्ली केंद्र. पंकज नावाच्या मुख्य सूत्रधाराभोवती संशयाची सुई, कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील अंतुर्ली येथील माध्यमिक शाळेच्या नावाने शिक्षणातील एक भला मोठा घोटाळा समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बोगस शिक्षक भरती, बनावट टीईटी, टेट प्रमाणपत्रे आणि बॅकडेटेड मागील तारखेच्या नोंदी दाखवून दरवर्षी 100 ते 200 कोटींहून अधिक रुपयांचा शासकीय निधी लाटल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिक व पालकांकडून केला जात आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी शाळाच गायब. मिळालेल्या माहितीनुसार अंतुर्ली येथील जुनी माध्यमिक शाळा अचानक हलवून त्या जागी नवी इंग्लिश मीडियम शाळा सुरू करण्यात आली आहे. जुन्या बोगस फायली, बनावट शिक्षक भरतीचे प्रस्ताव आणि रेडीमेड पदव्यांचे भांडवल उघडकीस येऊ नये म्हणूनच मूळ शाळा गायब करण्याचा बनाव रचल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. पाटील किसान शिक्षण संस्थेअंतर्गत चालत असल्याचा दावा केला जात आहे. मंत्रालयापर्यंत रॅकेट, सर्व सूत्रे हलवणारा पंकज कोण? या शिक्षण संस्थेच्या 13 शाळांचे आर्थिक व्यवहार आणि कारभार पंकज नावाची व्यक्ती पाहत असल्याची सूत्रांची माहिती आहे. विनाअनुदानित शाळांमधून अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांच्या बेकायदेशीर बदल्या करणे, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि दलालांच्या मदतीने हे रॅकेट थेट मंत्रालयापर्यंत चालवणे यात या पंकजची मुख्य भूमिका असल्याचे बोलले जात आहे. एसआयटी चौकशीची जोरदार मागणी. या महाघोटाळ्याची पाळेमुळे मुळापासून उपटण्यासाठी विशेष तपास पथकाने एसआयटी तात्काळ हस्तक्षेप करून या संशयित पंकजला ताब्यात घ्यावे अशी आक्रमक मागणी परिसरातील पालकांनी केली आहे. विनाअनुदानितवरून अनुदानितवर गेलेल्या सर्व शिक्षकांच्या बदल्यांची कसून चौकशी झाल्यास मोठा बोगस भरती बॉम्ब फुटण्याची शक्यता आहे. चेअरमनचा उजवा हात आणि बोगस भरतीचा खरा सूत्रधार. अखेर पंकज कोण? भडगाव तालुक्यातील अंतुर्ली येथील माध्यमिक शाळेत झालेल्या कोट्यवधींच्या बोगस शिक्षक भरती प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडवून दिली आहे. जुनी शाळाच गायब करून बनावट फायलींची विल्हेवाट लावणारे हे रॅकेट नेमके चालवतोय तरी कोण? संस्था चालकाच्या आणि चेअरमनच्या पाठीशी राहून संपूर्ण चक्र फिरवणारा पंकज नेमका आहे तरी कोण? पाहुयात हा विशेष रिपोर्ट. धक्कादायक, बोगस फायलींची विल्हेवाट लावणारा मास्टरमाइंड पंकज. मोठा खुलासा. चेअरमनच्या नावाखाली 13 शाळांचा व्यवहार सांभाळणारा पडद्यामागचा सूत्रधार. चौकशीची मागणी. एसआयटीकडून पंकजला ताब्यात घेण्याची पालकांची मागणी. तर जळगाव जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या या महाघोटाळ्यात रोज नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अंतुर्ली येथील जुनी माध्यमिक शाळा अचानक गायब करून त्या जागी नवी शाळा सुरू करण्यामागे बोगस फायली आणि बनावट टीईटी, टेट प्रमाणपत्रांचे पुरावे नष्ट करण्याचाच डाव असल्याचा आरोप आता उघडपणे केला जात आहे. पण या सर्व घडामोडींमागे एकच नाव सातत्याने समोर येत आहे. पंकज. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संस्थेच्या सर्व 13 शाळांचे आर्थिक व्यवहार, बदल्यांचे सेटिंग आणि बोगस भरती प्रकरणातील महत्त्वाच्या फाईल्स हाताळण्याचे काम हाच पंकज करत आहे. चेअरमनचा थेट विश्वासू मानला जाणारा हा पंकज प्रशासकीय यंत्रणा आणि दलालांना सोबत घेऊन मंत्रालयापर्यंत हे रॅकेट चालवत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बॅकडेटेड सह्या, बनावट पदव्या आणि विनाअनुदानितवरून अनुदानित शाळांवर बेकायदेशीर बदल्या करून दरवर्षी कोट्यवधींचा शासकीय निधी लाटला गेला. या सर्व प्रकरणाचे पुरावे ज्या फायलींमध्ये होते त्यांची विल्हेवाट लावण्याचे आणि पुरावे मिटवण्याचे मुख्य काम याच पंकजने केल्याचा आरोप स्थानिक पालकांकडून केला जात आहे. बोगस शिक्षक भरतीचा हा घोटाळा केवळ एका शाळेपुरता मर्यादित नसून याची पाळेमुळे फार खोलवर रुजलेली आहेत. विशेष तपास पथकाने एसआयटी जर या पंकज नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेऊन खाक्या दाखवला तर शिक्षण क्षेत्रातील अनेक बड्या चेहऱ्यांचे बुरखे फाटणार हे नक्की. पण अखेर हा पंकज कोण? चेअरमन आणि दलालांच्या या अभद्र युतीचा खरा मास्टरमाइंड समोर येणार का? पाहत रहा पुढील अंकात. वैशाली लोहार, भ्रष्टाचार न्यूज, जळगाव.